दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। हिंदू समाजाला मंदिर, दलित समाजाला बौद्ध विहार, अल्पसंख्याक समाजाला मस्जिद, पंजाबी समाजाला गुरुद्वारा, ज्या समाजाच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या पद्धतीने आम्ही त्यांना 1001% पाठपुरावा करून देणार म्हणजे देणार, हे आमचं वचन आहे। नवी मुंबईतील उल्वे सेक्टर 19 मध्ये असलेल्या जामा मस्जिदीचा प्रश्न सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे। ही मस्जिद प्रशासनाकडून पाडून मुस्लिम बांधवांना दुसरीकडे मस्जिद बनवण्यासाठी जागा देणार आहेत, परंतु दिली जाणारी जागा ही वस्तीपासून खूप दूर असल्याने मुस्लिम बांधवांना हे मान्य नाही। यासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग उल्वे येथील मस्जिदीची पाहणी करण्यासाठी येणार होते, परंतु सध्या महाराष्ट्रात अधिवेशन सुरू असल्याने आणि इतर काही कारणास्तव पोलीस प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी असल्याने त्यांचे हे येणे पुढे ढकलण्यात आले आहे। या सर्व प्रकरणावर बातचीत करत असताना उल्वे शहर अध्यक्ष संतोष काटे हे असे म्हणाले की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते आहोत। आम्ही सर्व धर्म समभाव या तत्वावर काम करतो, त्यामुळे हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई कोणालाही काही अडचणी असतील तर त्या सोडवणं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते करणार। अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष श्री वसीम बुराम साहेब हे इथे सेक्टर 19 मध्ये उल्वेमध्ये मस्जिदसाठी जे आमचे जे अल्पसंख्याक जे बांधव आहेत, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतो। आदरणीय आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब व आमच्या जिल्ह्याचे रायगडचे भाग्यविधाते श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी आम्ही काम करतो। अल्पसंख्याक महामंडळ आमच्याकडे असल्यामुळे आमचं काय काम आहे की त्यांना सर्व सुखसुविधा त्यांना मिळायला पाहिजेत व त्यांची काळजी घ्यायचं हे आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि ती राहणार। आम्ही आमच्या देशाचे भावी राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम साहेब यांच्या विचारांनी चालणारे आम्ही लोक आहोत, बरोबर आहे। असं असताना आम्ही मागे जेव्हा अलिबागमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली, कलेक्टर साहेबांसोबत आदरणीय आमच्या सुनीलजी तटकरे साहेबांनी बैठक ठेवली होती। त्यावेळेला आमच्या इकडचे अल्पसंख्याकचे पदाधिकारी यांनी मला रिक्वेस्ट केली की साहेब आम्हाला इथं मस्जिदसाठी प्रार्थनास्थळासाठी जागा मिळण्यात यावी किंवा आम्हाला नमाज अदा करण्यासाठी जागा मिळण्यात यावी। त्या पद्धतीने आम्ही आमच्या वरिष्ठांशी त्याचा पाठपुरावा केला व अल्पसंख्याक याच्याशी पत्रव्यवहार केला। जे स्थानिक जे खासदार वगैरे आहेत त्यांच्याशी पण आम्ही पत्रव्यवहार केला। त्यांनी काय सांगितलं की हा गांभीर्याचा विषय आहे, त्याच्यावरती आपण सर्वे करून पुढची हे कळवू तुम्हाला म्हणून। मग हा विषय झाला। आता काय झालं की आज ते येणार होते, आल्यावरती आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अल्कोहोलसाठी जे वॅट वगैरे वाढला काय आहे त्या संदर्भात आज सर्व बंद ठेवलेलं आहे। आणखी इतर ठिकाणी त्या कारणास्तव त्यांनी DCP साहेबांनी असं कळवलं की आमच्या अल्पसंख्याक कार्यालयाला की थोडासा पाठपुरवठा बळ कमी असल्यामुळे मनुष्यबळ कमी असल्या कारणाने आजचा दिवस तुम्ही आणि अधिवेशन पण चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं हे पोस्टपोन करा। अधिवेशन झाल्यावरती आमच्या अल्पसंख्याक महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत, आमचे जे मंत्री आहेत अल्पसंख्याकचे श्री बारणे मामा हे देखील इथे येतील आणि त्यांच्याशी माझी सकाळी फोनवरती चर्चा झालेली आहे आणि आम्ही आणखी पाठपुरवठा यासोबत करू, एवढाच विषय आहे मॅडम। समाजामध्ये प्रत्येकाची एक वैचारिक बुद्धी असते। आज मी पण हिंदू आहे, बरोबर आहे, हिंदू आहे, मी मराठा समाजासाठी काम करतो, हिंदू समाजासाठी काम करतो। मी शाहू फुले आंबेडकर, स्वर्गवासी यशवंतरावजी चव्हाण, डॉक्टर अब्दुल कलाम आम्ही यांच्या विचाराने चालतो। प्रत्येकाची एखादी विचारधारा असते, त्याच्या आता समाजामध्ये असे जे घटक असतात त्याला आपण काही करू शकत नाही, ते त्यांच्या विचारांनी चालतील आणि त्याच्यासाठी इतर आमचं पोलीस प्रशासन, गृह खातं हे महायुतीमध्येच आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना योग्य प्रकारे माहिती आहे की कशा पद्धतीने काय प्रोटेक्शन द्यायचं आणि अशा कोणी जर समजा जर चुकीच्या जर काही जर अवघ्या काय म्हणतात अफवा पसरवत असेल किंवा समाजामध्ये काही जर विघ्न करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणार 100%। हे आम्ही अजित दादा जे आमचे जे नेते आहेत आणि आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब जे माझे नेते आहेत, मी हे त्यांच्या निर्देशनात आणून देणार आहे आणि त्यासाठी आम्ही एक वेगळी बैठक संपूर्ण उल्वे शहरमधील मस्जिदच काय गुरुद्वारासाठी, चर्चसाठी त्या कमिट्यांनी देखील माझी भेट घेतलेली आहे। मी त्यांची देखील बैठक मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आदरणीय माझे नेते श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्यासोबत लवकरच लावणार आहे, एवढी मी तुम्हाला गवाही देतो। आणि सर्व समाजाला इथं सिडकोने हे राखीव केलेलं आहे। हिंदू समाजाला मंदिर,
दलित समाजाला बौद्ध विहार, अल्पसंख्याक समाजाला मस्जिद, पंजाबी समाजाला गुरुद्वारा, ज्या समाजाच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या पद्धतीने आम्ही त्यांना 1001% पाठपुरवठा करून देणार म्हणजे देणार, हे आमचं वचन आहे. ब्युरो रिपोर्ट, दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.